हाँ ते या का येतात काय बोलती आता ग ए बाहेरून घ्यायचं का दादून आपला ऍडजस्ट नाही होणार ग डायरेक्ट पुढे जाऊन बाहेरून घेऊ हा घसरम बर का पावसाचं वातावरण पण लय झालेलं होतं आणि सध्या नवरात्र असल्यामुळे देवीच्या मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती तर म्हटलं चला आता बाहेरूनच मुखदर्शन घेऊ मुखदर्शनाला पण भरपूर अशी गर्दी होती पोरांना घेऊन गर्दीमध्ये घुसले आणि मस्त छान बाहेरूनच निवांत दर्शन घेतली गर्दी तशी भरपूर होती कोल्हारला आपल्याला एकाच ठिकाणी 3.5 शक्तिपीठाचं दर्शन होतं बरं का मंडळी 3.5 शक्तिपीठ कोणते कोणते तर महालक्ष्मी माता रेणुका माता मुहूर्ता देवी आणि सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तिपीठ मानलं जातं त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला 3.5 शक्तिपीठाचं दर्शन होतं ते म्हणजे भगवती माता मंदिर कोल्हारला भगवतीपूर म्हणून पण ओळखलं जातं या ठिकाणी आल्यानंतर मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती भाविकांची नवरात्र असल्यामुळं जास्त गर्दी होती तुम्ही या ठिकाणी याच्या आधी कधी आलेला आहात का कमेंट करून नक्की सांगा बरं का तसं इतर वेळेस जर आलं तर एवढी जास्त गर्दी राहत नाही निवांत मस्त छान दर्शन होतं थोडा वेळ मस्तपैकी मंदिरामध्ये बसलो आणि त्यानंतर बाहेर येऊन होमाचं वगैरे दर्शन घेतलं आणि आम्ही घरी यायला निघालो म्हटलं चला आता मंदिरात आलेलोच आहे तरी तर यात्रा पण भरते तर मुलांना थोडीशी खरेदी पण करून घेतली काय घेतलं ग आला 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 रामदास फुलमाळी खेळणीवाला आला दयासागर खेळणी सेलच्या वतीनं सर्व ग्राहकांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या गावात आलाय रंगीबेरंगी खेळणीवाला या 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 दयासागर खेळणी सेल कडे या सेल 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 कोणतीही खेळणी घ्या फक्त 100 रुपयामध्ये महागाईच्या काळात सस्ताईची कमाल महागाईच्या काळात सस्ताईची कमाल ऐका ना या धमाल गावली घ्या रिमोट गाडी घ्या फक्त 100 रुपयामध्ये डंपर घ्या ट्रॅक्टर घ्या ट्रक घ्या फक्त घरी गेल्यावर खेळायचंय घरी गेल्यावर इथं नाही त्याला काय खेळायचं अरे घरी